परिचर्या सप्ताहानिमित्त अमरावती शहरातून निघाली आरोग्य जनजागृती रॅली। परिचर्या महाविद्यालयाचे आयोजन। आपली परिचारिका आपल्या भविष्याचा दिला संदेश। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय येथील परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयातर्फे 6 ते 12 मे पर्यंत परिचारिका सप्ताह साजरा करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने गुरुवारी महाविद्यालयाच्या वतीने लेझिम रॅली काढण्यात आली। या रॅलीतून आरोग्य क्षेत्रामध्ये अविरत सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या कामाविषयी जनजागृती करण्यात आली। जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये या रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिवसानिमित्त 12 मे रोजी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो। याच दिनानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये परिचर्या सप्ताह साजरा होत आहे। या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। गुरुवारी आपली परिचारिका आपले भविष्य या घोषवाक्यासह आरोग्य जनजागृती रॅली काढण्यात आली। यावेळी रॅलीमध्ये फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांची वेशभूषा एका विद्यार्थिनीने साकारली होती। तसेच पारंपरिक वेशभूषा साकारून विद्यार्थिनी या रॅलीत सहभागी झाल्या होत्या। आचार्य प्रीती पवार, परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती। आम्ही आज इथे रॅलीचं आयोजन केलं होतं। ह्या रॅलीचं आयोजन परिचारिका सप्ताह निमित्त केलेलं होतं। परिचारिकेची आद्यजनक माता फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा 12 मे रोजी वाढदिवस असतो आणि त्यांनी परिचारिकेला एक स्थान दिलेलं आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा सप्ताह साजरा केला जातो। यामध्ये 6 मे ते 12 मे असा कार्यक्रम आयोजित केला होता। 6 ते 8 पर्यंत स्पोर्ट्स डे होते। 8 तारखेला रॅली होती। रॅलीमध्ये अवर नर्सेस आर फ्युचर म्हणजे आपल्या परिचारिका आपलं भविष्य आहे हे आम्ही रॅलीद्वारे जनजागृती केलेली आहे। त्यानंतर आम्ही कल्चरल प्रोग्राम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आमचा 11 तारखेला आणि 12 तारखेला फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन आम्ही हे करत आहोत। त्यानिमित्त सर्वांना हेच सांगायचं आहे की जास्तीत जास्त नर्सेस ज्या काम करतात आहे त्या फक्त रुग्णसेवेसाठीच करत आहे। रुग्णसेवा ही जनसेवा समजून त्या काम करत आहे। 6 तारखेला स्पोर्ट्स डे होता। स्पोर्ट्स डेमध्ये 6 तारखेला आम्ही बॅडमिंटन स्पर्धा घेतली। 7 तारखेला खो खोची स्पर्धा झालेली आहे। काही इंडोर गेम्स होते जसे 3 पायाची शर्यत। आजची तारीख 9 तारीख आजची जी 9 तारीख आहे या तारखेला रॅलीचं आयोजन केलेलं आहे। 10 तारखेला आनंद मेळावा आहे। 11 तारखेला सायंकाळी कल्चरल प्रोग्राम म्हणजे सांस्कृतिक प्रोग्राम आहे जे मुली आहे आमच्या ANM GNM आणि LHV यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे। आणि 12 तारखेला जो फ्लोरेन्स नाइटिंगेलचा यांचा जो जन्मदिवस आहे त्यांच्यानिमित्त केक कटिंग आणि स्नेहभोजनाचा आणि जेही या आठवड्याभरामध्ये आणि वर्षभरामध्ये आमच्या कॉलेजमध्ये जे पण प्रोग्राम झाले त्यानिमित्त बक्षीस वितरण सोहळा पण आयोजित केलेला आहे। ज्या सर्व नर्सेस आहे आम्ही जेव्हा स्टुडंट होतो तेव्हा आम्ही जे म्हणजे आता फार मॉडर्न नर्सिंग झालेलं आहे। आम्ही जेव्हा काम करायचो तेव्हा फार बेसिक सोयी सुविधा उपलब्ध असायच्या। आता नर्सेसनी काय करायचं आहे की मॉडर्नायझेशन म्हणजे मॉडर्न जेवढेही टेक्निक्स आलेले आहे त्या सगळ्या वापरून रुग्णाची सेवा करायची आहे। रुग्णाची सेवा करताना त्यांनी प्रिव्हेन्शनवर म्हणजे प्रतिबंधात्मक उपायावर जास्तीत जास्त भर द्यावा असा एक आव्हान मी सर्व नर्सेसला करेन। मी प्राचार्य आहे, मी प्रीती पवार, प्राचार्य परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।